आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। मी फेरोज मनियार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विश्वकर्मा सेवा संघ तथा विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने महिला सक्षमीकरण, महिला संघटन तथा शैक्षणिक व सामाजिक जाणीव जागृती करण्यासाठी विश्वकर्मा महिला प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता। हा मेळावा आज दिनांक 20 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्माई मंदिर सभागृहात दत्तनगर येथे आयोजित करण्यात आला होता। यासह मकर संक्रांती निमित्त महिलांनी हळदी कुंकाचा पण कार्यक्रम येथे ठेवला होता। या कार्यक्रमात परिसरातील व विश्वकर्मा सेवा संघ तथा विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते। या मेळाव्याचे उद्घाटन डॉक्टर वृक्षाली किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या मेळाव्यामध्ये ॲडव्होकेट रमेश पांचाळ, दैवेशला सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते। सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीनं महिला प्रबोधन मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी दत्त मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर येथे साजरा करण्यात आलेला आहे। या ठिकाणी अनेक महिलांनी भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सहकार्य केलेला आहे। हा कार्यक्रम जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी राबवण्यात येत आहे। महिलांचं सहकार्य या ठिकाणी तर लाभतच आहे, परंतु विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवा संस्था यांचे जे काही सदस्य असतील, जी काही कामं करणारे स्वयंसेवक असतील, त्यांचंसुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आणि म्हणूनच हा मेळावा साजरा करण्यास त्यांचं नक्कीच स्वागत आहे। कॅमेरामॅन बालाजी पांचाळ, जनतेचे मत लाईव्ह, नांदेड। आपल्या परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या परिसरातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरची बातमी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये मिळवा। पाहत राहा जनतेचे मत।